आर्यन खानचा पहिला प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. द बॅड्स ऑफ बॉलिवूड ही त्याची वेब सिरीज सध्या नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित झाली. यामध्ये लक्ष लालवानी, बॉबी देओल, राघव जुएल आणि इतर अनेक कलाकारांच्या सुद्धा भूमिका आहेत. दशावतार चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय आणि अशातच आता सिनेमाची पायरसी झाली आहे. यामुळे आता चित्रपटाच्या टीमनं चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर ऑनलाईन सिनेमाची पायरसी करू नका असं आवाहन सुद्धा अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिनं केलेलं आहे. निशांची चित्रपट आता हा प्रेक्षकांच्या आज भेटीला येतोय. या चित्रपटादरम्यान आता प्रेक्षकांची उत्सुकता अतिशय शिगेला पोहोचलेली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. तिने एक महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेतलाय. मातृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दीपिकानं आपल्या कामाच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल केलाय. मुलीला वेळ देता यावा यासाठी आता कल्की 2 चित्रपट सोडण्याचा निर्णय दीपिकानं घेतलाय. मराठी अभिनेता संतोष जुवेकर आता लवकरच नव्या भूमिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित नवीन मराठी चित्रपट स्मार्ट सुनबाई हा 21 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या सिनेमामध्ये संतोषची भूमिका खास असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित अजय द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी हा चित्रपट आज प्रदर्शित होतोय. निर्माते अभिनेते अजय मेंगी यांनी एका मुलाखतीदरम्यान चित्रपटाबद्दलची माहिती दिलेली आहे. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि त्यांची शिष्या दिग्दर्शिका सुहृता दास यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तू मेरी पुरी कहाणी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या चित्रपटामध्ये हिरण्य ओझा आणि अरहान पटेल ही एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येते. आदिपुरुषच्या अपयशावरती आता ओम राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपयश माणसाला जास्त शिकवतं. इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर कॉल्सना उत्तरं सुद्धा अधिक मिळतात आणि अपयशानंतर थोडा जास्त वेळ लागतो असं ओम राऊत म्हणालेलं आहे. महाअवतार नरसिम्हा हा चित्रपट आता OTTवरती प्रदर्शित होणार आहे. थिएटर्समध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर चित्रपटानं सय्यारालाही मागं टाकलं होतं. तमिळ अभिनेता रोबो शंकर यांचं निधन झालंय. चेन्नईतील खासगी रुग्णालयामध्ये गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आठवडाभरापूर्वीच त्यांना कावीळ झाल्याचं निदान करण्यात आलं होतं.